शुभम दादा नमस्कार. दादा आजच्या या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली. मार्शल 500 आणि आपला सर्जा 1000 एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली. गाडीला पण स्पीड चांगला लागला. आजच्या बिंजोड बद्दल सांगा ना. बिंजोड बद्दल म्हणजे सांगायचं कारण की आज सर्जा आणि मार्शल ही जोडी आम्ही मागच्या रेडगर मैदानात पण पळवणार होतो. तिथं पाऊस झाला, त्याच्यानंतर आज काय पळवायचा आमचा विचार नव्हता कारण की वासरू तिकडनं येऊन भरपूर टाकला होता. पण काल असं वाटलं थोडा फ्रेश आहे, त्याच्यामुळं आज काल रात्री म्हणजे 11:30-12 वाजता नियोजन केलं आणि आज चांगली अशी गाडी पळवली सर्जा आणि मार्शल. नक्कीच दादा, मार्शल म्हणजे एक पब्लिकचा ठाम बैल आणि खरोखर आजच्या शर्यतीमध्ये एकदम चांगला स्पीड लागला गाडीला. गाडीच्या स्पीड बद्दल काय बोलाल? स्पीड तर काय दोन्ही बैल म्हणजे चांगले पब्लिकनं पळतं आणि हा गाडीवर पळतो आणि ओव्हरटेकिंग आहे आमचं वास्तू. कारण की जशी गाडी समोर दिसेल तसं त्याचं म्हणजे काय त्याला असं वाटतं काय करू ना काय नाही असं करतो. कारण की आता जेवढ्या पण शर्यती झाल्या आणि जेवढी पण बैल त्याच्यासोबत पळवली तर सर्वांमध्ये चांगला असं पळाला सज्जा. दादा तुमच्या चेहऱ्यावरचं हास्यच कुठेतरी सांगून जातं की येणाऱ्या कालामध्ये कुठे ना कुठे काहीतरी सर्जा करणार आहे. आज आपण बघतोय घोटचा सर्जा, त्याच्याच पावलावरती पाऊल म्हणजे तसंच कुठेतरी दिसणार आपल्याला आपला सर्जा 1001 दिसतोय. काय बोलाल? 100% कारण की दादाने असा हिरा म्हणजे शोधून काढलाय का आज मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि सर्व त्याचे फॅन झाले. कारण की गोटचा सर्जा आणि आज आमचा सर्जा सेम असं म्हणजे कॉपीच असंच पळतोय. तो जसं लहान होता तेव्हा पळायचं तसंच आता सर्जा सुद्धा पळतोय. दादा सर्जा म्हणजे आता आदत आहे, आदत मध्ये पण आपण चांगल्या बॅनरवरती पण शर्यती बघायला भेटतात सर्जाच्या. आणि याच्या स्पीड बद्दल काय सांगाल? कुठून कुठेतरी आपल्या घोटच्या सर्जाची स्पीड म्हणजे त्याच्यासारखा पल किंवा पलाची स्टाईल पण तशीच वाटते. हो, कारण की सेम कोणी पण एकत्र ठेवल्यानंतर त्याला सर्जा छोटा भाऊ दिसेल, डिट्टो कॉपीज आहे त्याची आणि त्याच्यासारखाच पद्धत म्हणजे आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे त्याच्यासारखी त्यांनी पण कामगिरी करा. दादा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये. एक शुभम शेठ म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी घडवून दाखवेल. एक इज्जतीचा प्रश्न होता किंवा एक बोलत होते ना की ज्या ठिकाणी इज्जतीचा प्रश्न असतो तेव्हा शुभम शेठ आणि आपला मथुर खंबीर असतं. तुम्ही त्या मैदानात करून दाखवलं. म्हणजे सगळीकडे प्रश्नचिन्ह उभा होता. एक काही जण बोलत होती मथुर येतोय का नाही, आजारामध्ये आहे, नक्की काय होणार आहे. आणि त्या दिवशी एक मथुर 3 फेऱ्या पळायचा असं 4 फेऱ्या पळून सुद्धा 3 नंबर केला आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला. काय सांगाल? काय त्याच्याबद्दल बोलायला शब्दच नाही मथुर बद्दल. कारण की त्यांनी जे केले ते कोणालाच न जमण्यासारखं केलंय. कारण की भरपूर साऱ्या बिनजोड केल्यात आणि भरपूर साऱ्या जेवढी मोठी आणि टॉपची मैदान आहेत तेवढ्या मैदानामध्ये राहिलाय. आणि त्या दिवशीचं मैदान मथुरसाठी पण तेवढंच महत्त्वाचं होतं आणि आमच्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं होतं. कारण की भरपूर जणांचे प्रश्न होते की मथुर संपला, पण मथुर अजून 2 वर्ष संपत नसतो हे आम्ही छाती टोकून सांगू शकतो. अजून 2 वर्ष कोणी पण येऊ द्या समोर, टोकणार तर टोकणारच. 100% दादा. जेव्हा मथुरवरती बोट उचललं जातं तेव्हा करून दाखवतो असं नियोजन करता म्हणजे काय मनामध्ये ठेवलं होतं? बघा आता पहिल्याला पण बरेचशे अडचणी येतो. मथुर म्हणजे 1 नंबर पळणारा बैल आणि 1 नंबर कायम म्हणजे त्याच्या सोबत पळण्यासाठी कुठे ना कुठेतरी गर्दी असतं. पण त्या मैदानामध्ये काहीतरी 19-20 झालं, तुमची बाहेर पण आलेली. हो, कारण की काय झालं होतं मथुर भरपूर दिवस आजारी होता. का भरपूर जण असं वाटत होतं का मथुर आता 3 फेरे पळेल या ना पळेल. भरपूर दिवस मैदानामध्ये नव्हतं काढलं. भरपूर जण सांगत होते की फॉर्च्युनरच्या मैदानाच्या आधी एक मैदान पळवा. पण मी दादाला एकच बोललो होतो, दादा काय टेन्शन घेऊ नका, ज्या दिवशी फॉर्च्युनरचं मैदान असेल त्याच दिवशी आपण बैल पळवायचं आणि त्याच दिवशी टॉपचं स्पीड लागणार. आणि सेम तेच झालं. दादा कसा अंदाज लावताय मथुर बद्दल? बघा तुम्ही नेहमी आदत वयापासून मथुर सोबत आहात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक हालचाली तुम्हाला समजत असतात. बरेचशा वेळी म्हणजे ना फॅन लोक पण असं करतात की मथुर दाखवा, कुठेतरी मथुर कसा आहे ते बघायचं असतं. पण सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे एकदम त्याला निरखून जवळून बघत असतात. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती पण त्या वेळेस मथुर आपल्याला दिसत नाही. अशा वेळेस फॅन्स लोकांना काय सांगाल? कारण का फॅन्स लोक कुठेतरी घाई करत असतात. फॅन्स लोक म्हणजे घाई नाही, भरपूर अति घाई करतात. कारण की काय होते भरपूर जणांचे पहिले सुद्धा कोणाला माहिती नसतात. पण मथुरचा पहिला फॅन लोक पहिलेच सोशल मीडियावर व्हायरल करून टाकतात. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर तकलीफ होते. पण आता काय त्याचे फॅनच एवढे आहेत पण कोणाला बोलू शकत नाही. फक्त एवढंच आहे, ही घाई फक्त तुम्ही करू नका. ही घाई नाही झाली तर मथुर तुम्हाला 100% टॉपच्या पाहिजेत आणि टॉपचाच पळताना दिसणार.
100% मित्रांनो बघा, असं काहीतरी नियोजन असतं आणि शुभम शेठ नियोजन करताना नेहमीच प्रत्येक गोष्टीचा विचार करून करत असतं. फॅन्स लोकांनी पण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे, कारण का एवढा मोठा नंदी आहे, एवढा मोठे नंदीचं नियोजन करायचं आहे. तुम्हाला कुठं ना कुठेतरी खुश ठेवण्याचाच प्रयत्न त्यांचा असणार आहे, मथुरचा असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला खूप सारा आनंद मथुरने दिलेलाच आहे. पण बघा, पडता काल कुठेतरी असला ना तर काही गोष्टी तरी आपल्याला सांभाळून करायच्या असतात. दादा, गुलाल त्या दिवशीचा किती महत्वाचा होता आणि काय आनंद होता त्या दिवशीचा? त्या दिवशीचा गुलाल म्हणजे भरपूरच महत्वाचा होता आमच्यासाठी, दादासाठी, म्हणजे आमचे सर्व जे आरपी ग्रुप आहे आणि मथुरचे फॅन आहेत त्यांच्यासाठी लाख मोलाचा आमचा गुलाल होता. कारण की भरपूर सारे प्रश्नचिन्ह होते, तेवढ्यानं मथुरने उत्तर दिलं आणि आम्हाला माहिती होतं का मथुरच्या गळ्यात आदत आहे तर विषयच नाही. 2 फेरे तर आम्ही कोणाला सुट्टी देतच नसतो आणि तिसऱ्या फेऱ्याला पण सर्वांनी बघितलं, गाडी सुटून आली. जर सुटून नसते आली तर 100% इतिहास घडून दाखवला असतंच पहिल्याने. दादा, इतिहास तर घडतोय. जेव्हा जेव्हा घालत आदात असतं ना तेव्हा तेव्हा मथुर काही ना काहीतरी वेगळंच करीत असतं. बरेच वेळेला असं झालेलं आहे की मथुरच्या गाल्यात आदात द्या, तो 100% काही ना काहीतरी करून दाखवतो. 100% काय ना काय करणार. आता आदत तर आपलं स्वतःचा तयार झालेला आहे. संजय मथुर सुद्धा आमची भरपूर इच्छा आहे आता गाडी पळवायची आणि ही गाडी पण येत्या काळात पळलेलंच. आपला आदत पण टॉप स्पीड लावतोय कारण की, आणि त्याचा छोटा भाऊ आहे. त्याच्यानंतर ही गाडी सुद्धा आमचं 3 फेऱ्याला पण 100% कुठे जिथे काढू तिथे गुलालातच दिसणार आणि मुंबईला सुद्धा ही गाडी आमची पळताना दिसेल लवकरच, सर्जा आणि मथुर. ओके दादा, जास्त वेळ नाही घेत. मथुरचं कसं काय नियोजन करतात, कधी आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे? मथुर अजून तरी थोडे दिवस आरामावरती आहे कारण की काय त्या मैदानामध्ये 4 फेरे पळाला आणि भरपूर लांबचा प्रवास केलाय. त्याच्यामुळे थोडे दिवस आराम देऊनच मथुरला बाहेर काढणार आहे. दादा, आता आपण दिवाळीला बरेचसे नंदी इकडे आणणार पण होतो, जसं आपला कॉकटेल झाला बोला किंवा बाजी झाला, कसं काय नियोजन करताय? काय झालं आता पावसामुळे थोडं इकडं नंदी उतरवले नाही आणि आता दोन्ही नंदी चांगले पळतात आणि चांगल्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे जास्त नंदी असल्यानंतर नियोजन होत नाही आणि सर्व गोष्टीला दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे सध्या तरी 2च नंदी आपल्या बेड्यावर असतील आणि यांचंच नियोजन टॉपमध्ये दिसेल. नक्कीच दादा, याच्याकडे बघता तुम्हाला याचं फ्युचर काय दिसतंय? सर्जाकडे बघताय? याचं फ्युचर आता तुम्हाला सांगत नाही, पुढच्या वाईटमध्ये 100% सांगणार. दादा, जाता जाता या फॅन फॉलोविंग बद्दल बोला किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या सवंगडी बद्दल सांगाल किंवा तुमचेच जवळची सवंगडी, तुमचा भाऊ गौरव शेठ बद्दल काय सांगा? गौरव शेठ बद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की गौरव शेठ हे टॉपचा सुट्टी मेकर आहे आणि नियोजन सुद्धा आमचं टॉपचंच असतं कारण की आम्ही हे सर्वांचा एकमत घेऊनच पुढे चालत असतो. पहिला दादाचा सल्ला घेणार, नंतर आमचा विचार घेणार, मगच आम्ही जे पण काय असते ते करत असतो. त्याच्यामुळं आणि गौरव म्हणजे मथुरची पण सुट्टी मुंबईमध्ये सध्या गौरवच करतोय, सर्जाची पण असेल तोच करतोय आणि चांगली अशी सुट्टी करतोय, कधी मागे पुढे नाही, एकदम परफेक्ट असतं त्याचं काम. दादा, आजचा ड्रायव्हर सुरेश ड्रायव्हर गोरपेकर आणि जेव्हा जेव्हा गाडीवर बसते एकदम सुरतच्या बद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की आपला घरचा ड्रायव्हर आहे. जेव्हा बोललो त्याला आपल्या गाडीवर बसायचं तेव्हा दुसऱ्या कोणत्या गाडीवर पण बसत नाही आणि चांगलं असं आपलं घरातलं म्हणजे माझ्या घरचे संबंध आहेत सुरतसोबत. कधी पण एका फोनवर फेर आणि आत्ताचा विषय असा आहे का बाकी ड्रायव्हर कधी फोन केला फेऱ्या बिरायला येत नाही, पण सुरत असं आहे का कधी पण त्याला कॉल करा, आपण ज्या वेळेला देणार त्याला टायमिंग सांगणार त्याच्या आधीच तो मैदानावरती हजर असणार. म्हणजे त्याला एक आवड आहे आणि आमच्यासाठी म्हणजे कधी जे कुठेही कॉल करा तिथे येतोय. म्हणून जास्तीत जास्त ज्या मैदानात सुरत असेल त्या मैदानात मी सुरतलाच गाडीवरती बसवतो, मस्तूर असो किंवा सर्जा असो, दोघांवरती आमचा सुरत ड्रायव्हरच असतो आणि एकदम म्हणजे प्रत्येक गाडी हाकवतो त्याला. आता दोघांचं पण जजमेंट काढलेलं आहे, त्याच्यानुसार आम्ही त्यालाच बसवत असतो. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला या सर्जाच्या गुलालासाठी. आगामी वादळ असणार आहे सर्जा आणि याचं सर्जाचं नियोजन मध्ये पण टॉप मध्येच बघायला भेटणार आहे. शुभेच्छा दादा. धन्यवाद. चला ते बच्चन.